आपलं घर आनंदी राहावं यासाठी घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं खूप गरजेचं असतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. म्हणजे वास्तूचे नियम फॉलो करतो, घराचं इंटिरियर इतकं देखणं करतो, महागडं करतो किंवा मग घराची सतत साफसफाई करतो. का? कारण आपलं घर छान दिसावं म्हणून. आणि हे सगळं का करतो? तर आपल्या स्वतःला खूप छान वाटावं किंवा इतरांनाही आपल्या घरात आल्यानंतर छान वाटावं, सकारात्मक वाटावं म्हणून. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहितीये का? आपण म्हणजे माणूस जर सकारात्मक असेल ना तर त्याचे विचार शुद्ध असतात, तर त्याचं मन हे स्वच्छ असू शकतं. त्यामुळे आपल्याला सकारात्मक विचारसरणीची गरज असते. पण बऱ्याचदा होतं काय की नातेसंबंध किंवा अन्यथा अनेक गोष्टी, परिस्थिती यामुळे आपण खूप नेगेटिव्ह होतो, नकारात्मक होतो आणि मग आपण बाह्य गोष्टींवर आपलं सुख आणि आनंद यासाठी अवलंबून राहतो किंवा तिथे आपण शोधायला लागतो. पण आपल्याला सकारात्मक राहण्यासाठी आंतरिक सुखाची गरज आहे आणि आंतरिक सुख मिळणं यासाठी काही टेक्निक्स करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण सकारात्मक कसं राहायचं याचा जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला असंख्य प्रश्न पडतात. म्हणून मी आज तुमच्यासाठी खूप सोपं करणार आहे, जे मी माझ्या दैनंदिन जीवनात काही टेक्निक्स आहेत त्या फॉलो करते, त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 2 टेक्निक्स आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करीन आणि त्या जर तुम्हाला आवडल्या, पटल्या तर नक्की आचरणात आणा. या व्यतिरिक्तही बऱ्याच टेक्निक्स आहेत, पण या 2 टेक्निकनी आपण सुरुवात करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला या टेक्निक्स आवडतात आणि मग मी आणखीनही टेक्निक तुमच्याबरोबर शेअर करेन. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 2 टेक्निक सांगणार आहे, जे मी माझ्या स्व अनुभवावरून सांगते, मी फॉलो करते, मला त्याचा खूप फायदा होतो आणि म्हणून मला असं वाटतंय ते तुमच्याबरोबर शेअर करावेत. परंतु अशा पद्धतीचे हे उपयुक्त व्हिडिओ जे आहेत हे असेच मी आणत असते. त्यामुळे आता जे कोणी नवीन असतील त्यांना मी सांगेन की चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका. आपली छोटीशी फॅमिली आहे जी ग्रो होतीये. त्यामुळे बेल आयकॉनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे सुद्धा तुम्हाला कळेल. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 1 टेक्निक ते म्हणजे कंट्रोल अँड आउट ऑफ कंट्रोल स्विच. आपण दुःखी होण्यासाठी काय कारणं असू शकतात? आपल्या भोवतालच्या गोष्टी, लोक, त्यांचे विचार, त्यांचे तर्क, त्यांचा दृष्टिकोन, हे सगळं आपल्याला बऱ्याचदा खूप खटकत असतं. लोकांच्या रिॲक्शन्स म्हणजे प्रतिक्रिया या सुद्धा आपल्याला बऱ्याचदा खटकतात. त्यानंतर आपला भूतकाळ असतोच, त्यानंतर भविष्यकाळ असतोच. म्हणजे भविष्यात कसं होईल, काय होईल, पास्टमध्ये आपण काय करून गेलेलो आहोत त्याबद्दलचा विचार, हे सगळं खरं तर आपल्या अजिबात हातात नसतं, पण तरी सुद्धा आपण यामुळे दुःखी आणि नकारात्मक होतो. या व्यतिरिक्त आपली स्वतःची एक विचार करण्याची पद्धत असते, काही हट्ट असतो आयुष्य जगण्याचा, तो आपल्याला सतत त्रास देत असतो. म्हणजे विचारसरणी. आता ही विचारसरणी म्हणजे काय? तर तुमच्या भावना का? तर तसं नाही. भावना व्यक्त करायला हव्यात, पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असू शकतो ना, हे फार महत्वाचं असतं. खरं तर भावना व्यक्त होणं गरजेचं आहे. त्या व्यक्त झाल्या म्हणजे त्या बाहेर पडतात, त्यांना आपण वाट मोकळी करून देतो. राग येणं, अपसेट होणं, रडू येणं, एखाद्याबद्दल ईर्ष्या वाटणं, हे सगळं नॉर्मल आहे आणि योग्य सुद्धा आहे. आपल्याला हे असे अनुभव खूप समृद्ध करत असतात, परंतु आपल्याला ते मॅनेज करता आले पाहिजेत. दाबून ठेवण्यापेक्षा ना ते ताब्यात ठेवणं हे गरजेचं आहे आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला कळायला हवं. आणि म्हणूनच आपण कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल या स्विचचा इथे विचार करणार आहोत आणि तो जो स्विच आहे, ते रिमोट आहे, ते आपल्या हातात घेणार आहोत. जसं की माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे? तर माझे सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन, त्यानंतर माझं आंतरिक सुख, मी काय खाते, त्यामुळे मी कशी सदृढ आहे याचा विचार, सक्रियता म्हणजे सतत कार्यक्षम राहणं किंवा प्रोडक्टिव्ह राहणं म्हणूया आपण. पैसे कमवण्यासाठी लायक बनण्यापेक्षा मला असं वाटतं आधी आपण लायक बनायचं आणि मग पैसे आणि प्रसिद्धी आपोआप आपल्याकडे येते. आता हे सगळं ऐकल्यासारखं वाटतंय ना? बरोबर. 3 इडियट्समध्ये आपल्याला आमिर खाननं सुद्धा हेच सांगितलं होतं. आपण स्वतःला घडवण्यामध्ये इतकं व्यस्त राहायला हवं ना की बाकी सगळ्या गोष्टींचा आपल्याला विसर पडायला हवा. तर या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, म्हणजे नियंत्रणामध्ये आहेत. आता आउट ऑफ कंट्रोल कुठल्या गोष्टी आहेत ज्याचा आपल्यावर कंट्रोलच नाहीये?
किंवा आपण त्याच्यावर कंट्रोल नाही ठेवू शकत. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात किंवा लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा विश्वास काय आहे, त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटतं, त्यांचा दृष्टिकोन काय आहे, हे सगळं आउट ऑफ कंट्रोल आहे. त्यामुळे कंट्रोल आणि आउट ऑफ कंट्रोल अशा दोन गोष्टींचं विभाजन आपल्याला करता आलं पाहिजे. हवं तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये या गोष्टी सगळ्या नोंदवून घ्या. जसं की स्क्रीनवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतात. कंट्रोलच्या गोष्टी मधल्या गोलामध्ये लिहा आणि आउट ऑफ कंट्रोल बाहेरच्या गोलामध्ये लिहा. तुम्हाला लक्षात येईल की आपण या अशा पद्धतीने विभागणी केल्यानंतर जेव्हा सिच्युएशन घडत असते त्यावेळेला आपण म्हणतो नाही नाही हे आउट ऑफ कंट्रोल आहे, ह्याचा मी विचारच का करू, हे कंट्रोलमध्ये आहे. येस, मला विचार करावा लागेल आणि मला त्याचा सक्तीनं विचार करावा लागेल. माझ्या आहाराबद्दल, माझ्या झोपेबद्दल, माझ्या आनंदी राहण्याबद्दल मला विचार करायचा आहे. बरोबर. त्यामुळे याची विभागणी करणं खूप गरजेचं आहे आणि याचा स्विच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कंट्रोल, आउट ऑफ कंट्रोल. मला असं वाटतं लोकांचा आपल्याबद्दलचा ठराविक उद्देश किंवा भोवतालची परिस्थिती ही आपल्या हातात नाही, हे पक्क ज्या दिवशी आपल्या डोक्यात बसेल त्या दिवशी आपले सगळे संभ्रम दूर होतील. आणि म्हणूनच कंट्रोल, आउट ऑफ कंट्रोल हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे ज्या गोष्टी नसतात त्याबद्दल आपल्याला अभाव जाणवतो आणि अभाव जाणवल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा दुःख होतं. पण पुन्हा तेच म्हणणं आहे माझं की आपल्याला या गोष्टींचा ऍक्सेप्टन्स असला पाहिजे. जसं की आज माझ्याकडे अमुक तमुक कार नाहीये, या गोष्टीचा माझ्याकडे अभाव आहे, पण अभाव असल्यामुळे मी दुःख करण्यापेक्षा ती गोष्ट मान्य करणं गरजेचं आहे की ही गोष्ट माझ्याकडे नाहीये, मग मिळवण्यासाठी मी काय करू शकते किंवा भविष्य काळात ती माझ्याकडे असेल त्यासाठी मी आत्ता काय प्रयत्न करू शकते. आत्ता या गोष्टीवर फार जोर देणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीचा अभाव असण्यापेक्षा आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीचा अभाव आहे ही गोष्ट मान्य करून, ऍक्सेप्ट करून मग आपण ती मिळवण्यासाठी काय करू शकतो या पद्धतीनं प्रोग्रेसिव्ह थॉट असणं फार गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, कष्ट करणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आकांक्षा असणं, बरोबर, हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आणि आता ती गोष्ट आपल्याकडे नाही, ती आउट ऑफ कंट्रोल आहे, त्याचा विचारच कशाला करायचा. मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहायचे आणि माइंडफुली आपण काम करत राहायचं. आता नंबर 2 टेक्निक आहे, ते म्हणजे रिॲक्ट की रिस्पॉन्स. आता रिॲक्ट आणि रिस्पॉन्स काय आहे तर सकारात्मक राहण्याचा हा आणखीन एक मंत्र आहे जो आमच्या गुरुजींनी म्हणजेच प्राध्यापक शामराव जोशी यांनी आम्हाला सांगितला. त्यांनी आमच्या वर्गामध्ये आम्हाला सांगितलं होतं की आपण एखाद्या व्यक्तीनी विचारल्यानंतर किंवा आपल्याशी संवाद साधल्यानंतर आपण प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्यावा. समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल करावं. म्हणजे खरं सांगू का, आपण जेव्हा संवाद साधत असतो त्यावेळेला 70% गोष्टी ज्या शेअर करतो ना त्या रिकन्फर्म करण्यासाठी करत असतो, म्हणून शेअर करत असतो. प्रत्येक माणसाला स्वतःचा मेंदू आहे, स्वतःची अक्कल आहे, इतरांना सुधारण्याचा आपण काही विडा घेतलेला नाहीये. ती व्यक्ती आपल्याशी बोलते आहे याचा अर्थ तिला आपल्याबद्दल आस्था वाटते, आपण जवळचे वाटतो आणि म्हणून ती आपल्याशी बोलत असते. मग अशा वेळेला सतत टीका करण्यापेक्षा किंवा प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्यायला हवा. आपल्याकडून एक व्हॅलिडेशन त्या व्यक्तीला हवं असतं, त्यांनी माणूस सुखावतो. त्याला जे हवं ना तेवढं आपण द्यावं आणि आपल्याला जे हवं तेवढंच आपण घ्यावं. हा एक मंत्र आहे, हे टेक्निक आहे आणि हे आपल्याला जमल्यानंतर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आपल्याला उठसूट लोकांना सल्ले देण्याची अतिशय सवय असते आणि ती सवय जर का आपण बदलली तर आपण खऱ्या अर्थानं सुखी होतो. कारण एक्सपेक्टेशन्स आपल्या विनाकारण इतरांकडून राहत नाहीत आणि इतरांना सुखी केल्यामुळे आपण बऱ्याचदा सुखी होतो. त्यामुळे लोक बोलायला लागले तर त्यांना हो, छान आहे, अच्छा मला असं वाटतं किंवा तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे पण मला असं वाटतं, या गोष्टीने सुरुवात करावी आणि असा सकारात्मक अप्रोच असावा. हे सकारात्मक बोलून प्रोत्साहन द्यावं, प्रतिसाद द्यावा. प्रतिक्रिया ही बाहेरही लोक देत असतात. आपल्या माणसांना प्रतिसादाची गरज असते.
या 2 टेक्निक तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक करण्यासाठी नक्की हेल्प करतील आणि 1% का होईना तुमचं आयुष्य बदलायला नक्की मदत होईल अशी मला आशा आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर मला तसं कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण आपलं व्यक्तिमत्व असं असावं ज्याचं लोकांनी अनुकरण करावं, त्यांना आपल्याकडून काहीतरी मिळावं असा एम्पॅथेटिक अप्रोच असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून हा सगळा अट्टहास आहे. अशा असंख्य टेक्निकसह मी पुन्हा पुन्हा येण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, मला कमेंट्समध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.